मराठी बिझनेस स्कूलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि भन्नाट अशा नवनवीन बिझनेस आयडिया आपल्या खेड्यातील बांधवांसाठी आज सुद्धा 7 बिझनेस आयडिया घेऊन आलेलो, जे आपल्या खेड्यातील बांधव आहेत जे शहराच्या ठिकाणी स्थलांतरित होत आहे, तर त्या खेड्यातील बांधवांना कुठेही आपला तालुका आपलं गाव सोडून जाण्याची गरज पडणार नाही। आपल्या गावातल्या गावात आपण 7 असे बिझनेस करू शकतो, ज्या माध्यमातून आपण लाखो रुपये कमवू शकतो। कुठलाही वेळ वाया न घालवता आपण पहिली बिझनेस आयडिया बघणार आहे। पहिली बिझनेस आयडिया म्हणजे टेंट हाऊस। टेंट हाऊस म्हणजेच की आपलं बिछायत केंद्र। बिछायत केंद्राची सुरुवात तुम्ही छोट्या गोष्टीपासून सुरू करू शकता। मिनिमम लाख रुपयाच्या इन्व्हेस्टमेंट पासून आपल्याला हा जो बिझनेस आहे तो सुरू करता येणार आहे आणि या माध्यमातून आपण लाखो रुपये कमवू शकतो। आणि वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे। तुम्ही एकदा जर टेंट तुमचे जे घेतले आणि तुमचे जर छोटे मोठे भांडे जर घेतले, वर्षानुवर्ष तेच भांडे तुमचे राहतात आणि या माध्यमातून जे छोटे मोठे फंक्शन्स आहे गावातले त्यांच्याकडे उपलब्ध राहत नाही। वेगवेगळ्या याच्यामध्ये एवढा प्रचंड असा स्कोप आहे की 1 लाखापासून सुरू केलेला हा तुमचा व्यवसाय तुम्ही करोडो रुपयापर्यंत सुद्धा हा बिझनेस घेऊन जाऊ शकता। त्याच्यामुळे प्रचंड असा स्कोप या व्यवसायामध्ये आहे आणि लाखो रुपये कमवण्याची संधी सुद्धा आहे आणि इन्व्हेस्टमेंट सुद्धा खूप कमी आहे। त्यामुळे हा सुद्धा खेड्यातील बांधवांसाठी जबरदस्त असा व्यवसाय होऊ शकतो। आणि बरेचसे आपल्या शेजारी पाजारी तुम्ही जर बघितलं तर बरेचसे असे उदाहरण आहे जे बिछायत केंद्रावर कितीतरी मोठे झालेले आहेत आणि निश्चितच या माध्यमातून आपण लाखो रुपये हे कमवू शकतो। त्यानंतरची दुसरी बिझनेस आयडिया आहे ती म्हणजे की रेडीमेड कपड्याचं शोरूम किंवा शॉप। रेडीमेड कपड्याचं शॉप जे आहे ते सुद्धा आपण सुरू करू शकतो आणि अत्यंत कमीत कमी इन्व्हेस्टमेंट पासून तर प्रचंड मोठ्या शोरूम पर्यंत सुद्धा हा आपला जो बिझनेस हा जाऊ शकतो। त्याच्यासाठी काही नाही, जे आपण बरेचसे उदाहरण आपल्या समोर असे आहेत की जे 50,000चे कपडे घेण्यापासून तर लाखो करोडो रुपयापर्यंत पोहोचलेले आहे। त्यामुळे हा सुद्धा खेड्यापाड्यामध्ये सुंदर असा बिझनेस होऊ शकतो। फक्त खेड्याची रिक्वायरमेंट काय, स्लम एरियाची रिक्वायरमेंट काय, गरीब लोकांची रिक्वायरमेंट काय, ही रिक्वायरमेंट आपल्याला ओळखणे गरजेचं आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला कपडे सिलेक्ट करणं गरजेचं आहे। कारण की तुम्ही जर एखाद्या गरीब एरियामध्ये झोपडपट्टीमध्ये जात असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याप्रमाणेच कपडे हे लागतील किंवा तुमचा जर कस्टमर बेस जर त्या पद्धतीचा असेल तर त्या पद्धतीचे कपडे सिलेक्ट करणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि निश्चितच या माध्यमातून सुद्धा आपण लाखो रुपये कमवू शकतो। आणि त्यानंतरची तिसरी बिझनेस आयडिया स्क्रीन प्रिंटिंग बिझनेस। स्क्रीन प्रिंटिंग बिझनेस आपण बघू शकतो की खेड्यामध्ये असो शहर असो प्रत्येक ठिकाणी लग्न कार्य तेरवी प्रत्येक ठिकाणी जे पत्रिका छापायचं जी आवश्यकता पडते आणि हा जो बिझनेस आहे तो अत्यंत कमी इन्व्हेस्टमेंट पासून तुम्ही सुरू करू शकता, घरच्या घरी करू शकता आणि याच्या माध्यमातून लाखो रुपये कमवण्याची संधी सुद्धा आपल्याला आहे आणि ॲडव्हान्स लेवल पर्यंत सुद्धा हा बिझनेस आपण करू शकतो। पण ज्या लोकांची फायनान्शियल कंडिशन नाही आहे ते एकदम 2 ते 3 हजार रुपयापासून सुद्धा हा व्यवसाय स्टार्ट करू शकतात। त्याच्यामध्ये प्रचंड थोडीफार आपल्याला मेहनत घ्यावी लागेल आणि त्यानंतर आपण जो आहे ॲडव्हान्स लेवलवर जे काही टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर करून मोठ्या प्रमाणात या व्यवसायातून सुद्धा अर्निंग आपण करू शकतो आणि लोक सुद्धा लाखो रुपये कमवत आहे। आणि याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर पत्रिकेसोबतच आपण जे आहे कस्टमाइज टी शर्ट प्रिंटिंग हा सुद्धा व्यवसाय करू शकतो की लोकांना जे काही कस्टमायझेशन आहे, प्रिंटिंग प्रेस आहे, या सगळ्या याची सुविधा आपण खेड्यातून देऊ शकतो। कारण की हे मोठ्या प्रमाणात याची मागणी खेडं असो शहर असो याची मागणी हे लागत असते आणि या माध्यमातून सुद्धा लाखो रुपये कमवण्याची संधी आपल्या खेड्यातील बांधवांना आहे आणि निश्चितच आपण हा व्यवसाय सुरू करू शकतो किंवा करायला पाहिजे। त्यानंतरची चौथी बिझनेस आयडिया ती म्हणजे ब्युटी पार्लर। ब्युटी पार्लर जे आहे की याच्यामध्ये खूप कमी इन्व्हेस्टमेंट आणि प्रचंड मोठे असे प्रॉफिट ब्युटी पार्लर या व्यवसायामध्ये आहे आणि त्यासाठी तुम्हाला एखाद्या वेल ट्रेन अशा जे ब्युटिशियनकडे 2 ते 3 महिने जॉब करून तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर तुम्ही आपल्या ज्या खेड्यातील महिला आहे त्या हा व्यवसाय चांगला चालू करू शकतात आणि निश्चितच या माध्यमातून लाखो रुपये कमवू शकतात। वेगवेगळे फंक्शन्समध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आज हजारो रुपये खर्च करून मेकअप करणाऱ्या महिला आपल्याला बघायला मिळतात। त्यामुळे आपल्याला या व्यवसायामध्ये सुद्धा प्रचंड असा स्कोप आहे आणि प्रत्येक लग्नात प्रत्येक कार्य ठिकाणी जे आहे आज ब्युटिशियनची जे डिमांड वाढलेली आहे। आपल्या आतापर्यंत जे आपल्या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्येच हा ट्रेंड दिसत होता, पण आता हा ट्रेंड पूर्ण सामान्य माणसापर्यंत डेव्हलप झालेला आहे। खेड्यातील प्रत्येक एरियामध्ये कुठल्याही एरियामध्ये हा व्यवसाय तुमचा निश्चितच चालू शकतो आणि या माध्यमातून सुद्धा लाखो रुपये कमवण्याची संधी आपल्या खेड्यातील बांधवांकडे आहे। त्यानंतरची जी बिझनेस आयडिया आहे ती म्हणजे
CSC सेंटर म्हणजे कॉमन सर्व्हिस सेंटर. कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून आपले जे खेड्यातील बांधव आहे यांना वेगवेगळे कागदपत्रांची जी आवश्यकता आहे, वेगवेगळा सातबारा, वेगवेगळे जे आता गव्हर्नमेंट स्कीम मध्ये अप्लाय करणं, वेगवेगळ्या असं प्रचंड मोठी अशी डिमांड आपल्या खेड्यातील बांधवांना या गोष्टीची असते. आणि या माध्यमातून कुठलीही मोठी इन्व्हेस्टमेंट नाही, कॉम्प्युटर, प्रिंटर आणि एक स्टॉल. आणि यासाठी जे आहे गव्हर्नमेंट सुद्धा आता मदत करत आहे. गव्हर्नमेंट सुद्धा लोकांना शॉप टाकून देत आहे. त्यामुळे या व्यवसायामध्ये सुद्धा प्रचंड असा मोठा स्कोप आहे आणि लाखो रुपये कमवण्याची संधी कुठल्याही इन्व्हेस्टमेंट शिवाय यामध्ये आहे. आणि निश्चितच हा जो सुद्धा असा पॉइंट आहे जो तालुक्याच्या ठिकाणी, गावाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात याचा रिस्पॉन्स आपल्याला भेटू शकतो. आणि हा व्यवसाय चालू करण्यास काही हरकत नाही, कारण की आपले जे खेड्यातील बांधव आहे हे तासन तास मोबाईलवर 1.5 GB संपवण्याच्या मागे लागलेले आहे. तर कुठलाही आपला वेळ वाया न घालवता आपला वेळ सत्कारणी लावा आणि CSC सेंटरच्या माध्यमातून लाखो रुपये कमवण्याची तुम्हाला या ठिकाणी चान्स आहे, तर तुम्ही कुठेही गमवू नका. वेल्डिंग वर्कशॉप आपल्याला वाटत असेल छोटा बिझनेस आहे, पण वेल्डिंग वर्कशॉप मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात जे डिमांड आपल्या खेड्या बांधवांसाठी सगळ्यात जबरदस्त आहे. आणि खेड्यापाड्यात प्रत्येक ठिकाणी वेल्डिंगची जरूरत प्रत्येकालाच लागते. आणि कितीतरी असे आपण कस्टमाइज करून देऊ शकतो लोकांना, वेगवेगळे आपण आयटम्स बनवून देऊ शकतो. आणि जे बिल्डिंग मटेरियल मध्ये तर प्रचंड मोठ्या प्रमाणात वेल्डिंगची आवश्यकता असते. आणि प्रत्येक खेडं असो, शहर असो, प्रत्येक ठिकाणी चालणारा हा व्यवसाय आहे. आणि या व्यवसायातून सुद्धा आपण लाखो रुपये कमवू शकतो. आणि निश्चितच आपल्याला ही संधी आहे आणि एक अपॉर्च्युनिटी आहे की आपल्या प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये खूप कमी वेल्डिंग वर्कशॉप आपल्याला बघायला मिळतात. तर या ठिकाणी आपल्याला एक स्कोप दिसते. या माध्यमातून सुद्धा आपण महिन्याला 60-70 हजार रुपये आरामात कमवू शकतो. कुठलेही पुन्हा मुंबई जाण्याची आपल्या लोकांना आवश्यकता नाही. आणि स्पेशली जे IT या वेल्डिंग ट्रेडमध्ये ज्यांनी केलेला आहे त्यांच्यासाठी तर हा बेस्ट असा बिझनेस आहे. आणि गावातल्या गावात त्यांनी सुरू करावा. कुठेही पुन्हा मुंबई जाऊन 10-15 हजाराची नोकरी केल्यापेक्षा आपल्या गावामध्ये वेल्डिंग वर्कशॉप जर त्यांनी स्टार्ट केलं, निश्चितच प्रचंड अशी कमाई करण्याची संधी त्यांच्यासाठी आहे. आणि त्यानंतरचा शेवटचा जो बिझनेस आयडिया आहे ते म्हणजे यूट्यूब चॅनलसाठी तुम्हाला काही लागत नाही. आपल्या खेड्यात ज्या घरी आहे त्या घरी आपण फक्त एक मोबाईल आणि आपलं एखादं स्किल जे आपलं बोलण्याचं असेल, डान्स असेल, वेगवेगळे जे स्किल आहे ते लोकांपर्यंत पाठवण्यासाठी हे चांगलं असं माध्यम आहे. आणि याच्यामधून आपण कसं आनंदही घेऊ शकतो आणि आपलं स्किल डेव्हलप करू शकतो आणि या माध्यमातून अर्निंग सुद्धा करू शकतो. आणि निश्चितच प्रचंड अशी जे स्कोप या फील्डमध्ये सुद्धा आहे. आणि कितीतरी लाखो असे युट्यूबर आहे जे करोडो रुपये असे या माध्यमातून कमवत आहे. आणि निश्चितच हा सुद्धा एक चांगला बिझनेस आणि करिअर याच्यामध्ये सुद्धा होऊ शकते. हा सुद्धा आपल्या खेड्यातील बांधवांनी विचार करण्यास काही हरकत नाही. तसा सुद्धा आपला वेळ जो वाया जात आहे तो आपण चांगल्या कामाला लावू आणि निश्चितच आपलं जीवन सफल बनवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. आपण बिझनेस आयडिया पाहत आहे मराठी बिझनेस स्कूलमध्ये, त्यामुळे आपल्या चॅनलला जर ॲडमिशन घेतली नसेल तर आता सबस्क्राईब करून स्कूलमध्ये ॲडमिशन घ्या.